शुभांशु शुक्ला पृथ्वीवर आल्यानंतर एक 7 दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम होणार आहे। त्यात शुभांशु शुक्ला आणि त्यांचे अन्य तीन सहकारी सहभागी होणार आहेत। आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS 18 दिवसांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतणारे अंतराळवीर शुभांशु शुक्ला 15 जुलै रोजी कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर फ्लॅशडाऊन केल्यानंतर म्हणजे कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावरती ते उतरणार आहेत, फ्लॅशडाऊन करणार आहेत आणि फ्लॅशडाऊन केल्यानंतर 7 दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत। त्यांच्यासोबत कमांडर पेगी विट्सन आणि पोलंड व हंगेरीचे मिशन स्पेशालिस्ट स्लावोज उजनानस्की विनिविस्की आणि टिबोर कापू ॲक्च्युली हंगेरीचे आहेत। हे 3 सहकारी पण या अंतराळवीरही हे सहभागी असणार आहेत त्याच्यामध्ये, त्या 7 दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये। भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनुसार क्रू ड्रॅगन अंतराळयान 15 जुलै 2025 रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर फ्लॅशडाऊन करेल अशी अपेक्षा आहे। अनडॉकिंगनंतर अंतराळयान अनेक कक्षीय प्रक्रिया पार पाडेल। फ्लॅशडाऊन नंतर शुक्ला एका पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होतील। हा कार्यक्रम सुमारे 7 दिवस चालेल, जो एका फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली असेल। हे तज्ज्ञ त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी पुन्हा जुळवून घेण्यास मदत करतील। एजन्सीने शुक्ला यांच्या ISS प्रवासासाठी अंदाजे 550 कोटी रुपये गुंतवले आहेत। म्हणजे शुक्लांचा एकट्याचा खर्च 550 कोटी रुपये आलेला आहे। या मोहिमेतील शुक्ला यांचा अनुभव भविष्यातील मानवी अंतराळ मोहीम म्हणजेच गगनयान जे आपण 2027 मध्ये नियोजित केलेले आहे त्याच्यासाठी उपयोगी पडणार आहे। गगनयानच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मौल्यवान पण आहे आणि मदत करणारं ठरणार आहे। इस्रोने दिलेल्या अपडेटनुसार त्यांचे फ्लाईट सर्जन खाजगी वैद्यकीय आणि मानसिक सत्राद्वारे शुक्ला यांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीवर सतत लक्ष ठेवून होते। त्यांनी पुष्टी केली की ते उत्तम आरोग्यात आणि उत्साहात आहेत। तयारीचा भाग म्हणून शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय वेळेनुसार दुपारी 2:25 अंतराळयानात प्रवेश करून त्यांचे स्पेस सूट परिधान केले आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी आवश्यक चाचण्या केल्या। ISS पृथ्वीभोवती 28,000 किलोमीटर प्रति तास वेगाने फिरत आहे। हे ISS जे यान आहे हे पृथ्वीभोवती 28,000 किलोमीटर प्रति तास वेगाने फिरत आहे आणि हे फिरत असताना अंतराळयान एक स्वयंचलित अनडॉकिंग प्रक्रिया सुरू करेल, ज्याचा उद्देश हळूहळू वेग कमी करून पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करणे आणि कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर फ्लॅशडाऊन करणे हा आहे।